श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 4. अनुसयाच्या पातिव्रताची परीक्षा. श्री गुरुदेव दत्तावतार. सिद्ध मुनींना उद्देशून जिज्ञासू नामधारकाने भगवान ब्रह्मा विष्णू महेश्वरांचा बालक वेशात असलेल्या श्री गुरु दत्तात्रयावतार, श्री गुरु दत्तात्रयाचे रूप तसेच अत्री मुनी व त्यांची पत्नी महासती अनुसया देवींचा पूर्ववृत्तांत सविस्तर विशद करून सांगण्याची सविनय विनंती केली. सिद्ध मुनींनी ते मान्य केले व म्हणाले, हे सगुण संपन्न पुण्यात्मा नामधारका, तुझी गुरुभक्ती अभूतपूर्व तथा निर्विवाद आहे. तुझे मन गुरुचरण कमलाशी निरंतर स्थायिक होऊ दे, कारण स्वतः भगवंताला गुरुभक्ती प्रिय आहे. गुरु हे शक्तीचे सर्वात प्रभावी केंद्र आणि भगवान श्रीकृष्णाचे शाश्वत सहकारी आहे. गुरूंच्या प्रेमळ चरण कमलाच्या सावलीत तुझी भरभराट होऊ दे. परिशोधक बुद्धीचा माझा शिष्य तू धन्य आहे. तू बरोबरच भाग्यवान आहेस की जिज्ञासू मनाचा आशीर्वाद तुला लाभला. उत्तम आचरणामुळे आंतरिक आत्मा जागृत होतो. तुला शिष्यवृत्तीची भावना असल्याने तू गुरूंशी संपर्क साधला आहेस. आता मी तुला अत्री मुनींचे पूर्वांग सांगणार आहे, जे श्री दत्तावतारांशी संबंधित आहे. खरोखर तू केलेला अत्युत्तम प्रश्न गुरुभक्तांसाठी उद्धारक आहे. तुझ्या प्रामाणिक प्रश्नामुळे मला अखंड गुरुलीलेचे स्मरण झाले आहे. गुरुलीला अनाकलनीय कल्पनातीत आहे. जेव्हा सर्वोत्तम शिष्य भेटतो तेव्हा जीवनातील सर्वोत्कृष्ट प्रसंग आठवतात. त्यामुळे मला आता श्री गुरुचरित्राशी निगडीत अनेक प्रसंग आठवले आहेत. अत्री मुनींचा सर्वांग ऐकून तुझी गुरुभक्ती दृढ होईल. फार क्वचितच एखादा गुरुभक्त होतो. भगवंत कृपेने या युगात गुरुभक्ती साधता येते. भगवत प्राप्तीचे रहस्य गुरुप्रती असलेल्या भक्तित्वाचे पालन करण्यामध्ये आहे. परमार्थिक तत्व गुरुभक्तीत साठवलेले असते. गुरुभक्त भक्तीच्या पाशाने बांधला जाऊ शकतो. एखाद्याच्या आयुष्यात जे टिकते ते म्हणजे फक्त दृढ श्रद्धा, भक्ती आणि अन्य काहीच नाही. इतर सर्व साधने विनाशाच्या अधीन आहेत. गुरुपद सर्वोच्च आहे आणि त्यापेक्षा वरचे आणि श्रेष्ठ काहीही नाही. नामधारका, पूर्वी हे संपूर्ण विश्व जलमय होते. भगवान श्रीमन्नारायणच जलरूपाने ब्रह्मांडात आवृत्त झाल्यामुळे वेद जलसागराला आपोनारायण म्हणून संबोधित असत. तेव्हा अन्य काही नव्हते. जलरूपाने सर्व भूतांमध्ये वास करणाऱ्या वासुदेवाला एकदा सृष्टी निर्माण करण्याची इच्छा झाली. तेव्हा हिरण्यगर्भ नावाचे एक सुवर्ण वर्णाचे अंडे उद्भवले. ते ब्रह्मांड म्हणून प्रचलित झाले. श्रीमन्नारायणाच्या रजोगुणामुळे ब्रह्मदेव जन्मला. त्यालाच हिरण्यगर्भ म्हणतात. एवढ्यात देव मानवाचे एक वर्ष निघाले. क्रमेण ब्रह्मांड, भूमी आणि आकाश म्हणून विभाजले गेले. तेव्हा ब्रह्मदेवाने 14 भुवन, 10 दिशा, मन, वाणी, काम, क्रोध व इतर मानवी प्रवृत्ती निर्माण केल्या. पुढील सृष्टीची रचना प्रचलित ठेवण्यासाठी ब्रह्मदेवाने आपल्या मानसिक संकल्पाने 7 श्रेष्ठ पुत्राची निर्मिती केली, ज्यांची नावे मरीची, अत्री, अंगरीस, पुलत्स्य, पुलह, कृत आणि वसिष्ठ यांना ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हणतात. अत्री मुनी हे ब्रह्मदेवाच्या 7 मानसपुत्रांपैकी एक आहेत. अत्री मुनी निरीच्छ तसेच महातपस्वी होते. अत्रीपासून सुरू होऊन एकूण 7 गुरुपीठ परंपरा आहेत. अत्री मुनींची धर्मपत्नी अनुसया देवी लोकमाता म्हणून प्रख्यात होती. तिचा असा विश्वास होता की स्वयं तिचा पतीच तिच्यासाठी देव आहे आणि पतीशिवाय दुसरा देव नाही. पतिसेवाच ईश्वराची पूजा आहे. या दृढ निश्चयाने ती अत्यंत भक्तिभावाने आणि दक्षतेने अनवरत पतिसेवेत निरत असे. आपल्या पतीच्या अनुकरणीय सेवेत पूर्णपणे व्यस्त असल्याने ती इतर सर्व गृहिणींसाठी एक आदर्श होती, कारण तिच्यात सर्व उदात्त गुण साठलेले होते. ती सदैव तिच्या पतीला समर्पित होती. या महासाध्वीच्या सानिध्यात अत्री महर्षीचे आश्रम अतिथी
अभ्यंगतांना तसेच अनाहुतांसाठी देखील आश्रयस्थान झाले होते. पती आज्ञेनुसार आश्रमात आलेल्या सर्व अतिथींचा देवासमान सत्कार व्हायचा. घरी आलेला कुणीही विनमुख होऊन परतत नसे. कोणत्याही वेळी अतिथींचे आगमन झाले तरी यथेच्छ भोजनादी सारे उपचार देणे अशीच त्यांच्या आश्रमाची ख्याती होती. सदैव अभ्यंगताची उत्तम प्रकारे सेवा केली जात असे. अत्री मुनींची तपोशक्ती आणि अनसूया देवींच्या पातिव्रत्याच्या प्रभावामुळे आश्रमाला एक विलक्षण भव्यता प्राप्त झाली होती. अनसूयाच्या पातिव्रत्याच्या प्रभावामुळे देवदेवतांदेखील त्यांचे आज्ञानुवर्ती झाले होते. सर्व ऐश्वर्य संपत्ती आणि समृद्धी त्यांच्या स्वाधीन होईल की काय अशी चिंताही इंद्रादी सूरश्रेष्ठांना वाटू लागली. ते भयभीत झाले. इतका तिच्या पतिव्रतेचा प्रभाव होता. आपल्याला सामोरे जावे लागणार संकटाचे निवारण करून घेण्याच्या विचाराने सारे देवता एकत्र मिळून पवित्र त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेशांच्या भव्य सान्निध्यात आले. अनसूयाच्या पतिव्रताचा महिमा, अतिथी अभ्यंगतांची सेवा सत्कार वगैरे बाबत वर्णन करून सांगितले. तिच्या सद्वर्तनामुळे सारे देवतागण कसे भयभीत झाले आहेत ह्याचेही विवरण केले. सूर्य, वायू, अग्नी व भूमाता देखील तिच्या अनुज्ञेच्या अधीन होत असल्याबद्दल तक्रार केली. तिचे पातिव्रत्य व अतिथी सत्काराच्या प्रभावामुळे आपणाकडून एखादा छोटा मोठा अपराध घडला तर आपण तिच्या कृपेला पात्र होऊन तिच्या घरी बंदिस्त होऊ व स्वर्गलोकांनाच परके होऊ ही भीती इंद्रादी श्रेष्ठांना वाटली. एवढेच नसून तिच्याकडून वर प्राप्त करणारे आम्हाला हाकलून लावणार व भविष्यकाळात आमची अवनती होणार तसेच तिच्या चरणांचा सेवक होऊन आपले शेष आयुष्य घालवावे लागणार अशी गाऱ्हाणे त्यांनी गायली. काहीतरी उपायाने येणाऱ्या आपत्तीपासून आपले रक्षण करावे असे त्रिमूर्तींना साकडे घातले. त्यांची दयनीय अवस्था पाहून परात्पर त्रिमूर्तींनाही क्षोभ आला. दुसरीकडे सावित्री देवी, लक्ष्मी देवी व पार्वती देवी यांनाही ही सारी वार्ता नारद महर्षींनी अद्भुत विशद करून सांगितली. तिची योग्यता जाणून त्यांनाही असूया भेडसावू लागली. त्यांच्याही मनात अनसूयेविषयी जिज्ञासा उत्पन्न झाली. त्रिदेवींनीही पुढाकार घेऊन आपापल्या पतिदेवांना विज्ञापन केले आणि कोणत्याही उपायाने अनसूयेचे सत्वहरण करावे आणि अनसूयेच्या नावाला व कीर्तीला कलंक लावण्यासाठी रणनीती आखावी त्यांनी असा आग्रह धरला. त्रिमूर्ती त्यांच्या विनवणीने प्रभावित झाले. देवता व पत्नीच्या आग्रहाला बळी पडून आणि अनसूयेचे खरे महात्म्य जाणून घेण्यासाठी व तिच्या व्रताचा भंग करण्यासाठी त्रिमूर्ती आपापल्या निजरूपाचा त्याग करून वयोवृद्ध भिक्षुक रूपात अत्री मुनीच्या आश्रमात आगमन करते झाले. त्या समयी नित्यानुष्ठानानिमित्त अत्री मुनी नदी तीरावर गेले होते. अत्री गमनापूर्वी पवित्र अनसूयेने आपल्या पतीच्या चरणांची शुद्धोदकाद्वारे पूजा केली होती आणि तिच्या संरक्षणार्थ ते संग्रहित केले होते. अत्री मुनींच्या आश्रमात आगमन केलेल्या त्रिमूर्तींनी अनसूयेला सांगितले, हे माते, आम्ही भुकेने त्रस्त झालो आहोत व तुमचे आदरातिथ्य स्वीकारण्यासाठी येथे आलो आहोत. लगेच आम्हाला इच्छित भोजन दे. आम्हाला त्वरित इच्छा भोजनाचा आस्वाद इथे नाही मिळाला तर आम्हाला विनमुख होऊन दुसरीकडे जावे लागेल. पातिव्रताच्या प्राबल्यामुळे अनसूयेने जाणवले की हे अन्य कोणीही नसून अतिथीच्या वेशात प्रत्यक्ष देवताच आहेत. तिला असे वाटले की अतिथींना कोणत्याही परिस्थितीत असंतुष्ट करू नये असा निर्धार करून तिने यथोच्चरित्या अत्यंत आदरपूर्वक त्यांचे स्वागत करून त्यांना अर्घ्य पाद्यादी उपचार देऊन गंधपुष्पादी अर्पण करून सन्मानपूर्वक त्यांना विराजित केले. नंतर तिने विनम्रतेने प्रार्थना केली की अनुष्ठानानिमित्त गेलेले तिचे पती परत येताच त्यांना इच्छाभोजन दिले जाईल. मात्र आलेले पाहुणे थांबायला तयार नव्हते.
त्यांना अतीव भूक लागल्यामुळे त्यांनी तिला विलंब न करता त्वरित इच्छा भोजन वाढण्याची विनंती केली. अनुसूयाने लगबगीने जेवण वाढण्याची सिद्धता करीत असताना पाहुण्यांनी आग्रह धरला की ते तिच्या अप्रतिम सौंदर्याला मोहित झाल्यामुळे विवस्त्र होऊन वाढले तरच भोजन स्वीकारणार, अन्यथा निराश होऊन जेवणासाठी दुसऱ्या ठिकाणी जाणार, असे वर्तविले. तथापि अतिथींचे अनुचित वर्तन पाहून सती अनुसूया विचलित झाली नाही. त्या पतिव्रतेच्या मनात कोणत्याही प्रकारचा विकल्प निर्माण झाला नाही. तिला खात्री झाली की तिच्या अवतीभोवती तिच्या पतीच्या तपश्चर्येचे संरक्षणात्मक कवच आहे. आपला पतिव्रता धर्म व अतिथी सेवाधर्माची परीक्षा पाहण्यासाठीच हे अवतारी पुरुष अतिथीच्या वेशात आले आहेत, असा अनुमान लावला. तिने विचार केला की हे अतिथी देवता स्वरूप आहेत. माझे मन निर्मळ असल्यामुळे कोणत्याही दुष्ट कामुक प्रवृत्तीचा व लैंगिक वासनेचा विपरीत परिणाम होणारच नाही. मी जो पतिव्रतेचा धर्म जोपासला तो नक्कीच माझे रक्षण करेल, असे विचार करून अंतःकरणात सद्भाव ठेवून व व्रतभंग होऊ नये या एकमेव उद्देशाने अतिथींच्या इच्छेचा मान राखण्याचे आणि पती आज्ञा पाळण्याचे तिने ठरवले. तशी संमतीही दिली. मी पतिव्रता धर्म पूर्ण करण्यासाठी संपूर्ण विवस्त्र होऊनच वाढेन व आपण स्वस्थ चित्ताने भोजन करून तृप्त व्हा, असे सांगून पतीच्या चरणकमलाचे स्मरण करून पतीचे पादोदक अतिथींच्या शिरावर प्रोक्षण केले आणि हे अतिथी छोटे मुग्ध बालक आहेत अशी कल्पना करून त्यांना वाढायला घेतले. महदाश्चर्य तेवढ्यात पतिव्रतेच्या आणि निरागस भावनेच्या प्रभावाने अतिथींच्या वेशात आलेले त्रिमूर्ती तान्हे बालक बनून आपापल्या ताटांसमोर रडत लोळू लागली. क्षणार्धात अतिथींच्या जागी त्या शिशूंना पाहून ती भयभीत व आश्चर्यचकित झाली. तिने पुन्हा वस्त्र परिधान केले आणि मुलांच्या जवळ आली. रडणाऱ्या आणि भुकेने त्रस्त झालेल्या मुलांची तिला दया आली. ते हृदयद्रावक दृश्य तिला सहन न झाल्याने तिने लगेच त्यांना मिठी मारली आणि तिन्ही बालकांना स्तनपान देऊन तृप्त केले. त्यांना पाळण्यात ठेवून निजवले. समर्पित पतिसेवेचे फळ तिला मिळाले. एकाच वेळी 3 मुलांची जन्मदात्री होण्याचे तिला भाग्य लाभले. तिथे नारद मुनी नदी तीरावर अत्री मुनींना भेटून त्यांची धर्मपत्नी पतिव्रता धर्मापासून विन्मुख होऊन 3 बालकांची जन्मदात्री बनवून त्यांचे लालन पालन करीत असल्याचे सांगितले. आपले नित्यानुष्ठान संपन्न करून अत्री मुनी आश्रमात परतले. अनुसूयाच्या कुशीत असलेल्या 3 दिव्य बालकांना बघून ते विस्मयचकित झाले. आपल्या ज्ञानचक्षूंनी त्यांनी जाणले की हे तिन्ही बालक सामान्य नसून निर्गुण निराकार त्रिमूर्तीच आहे. धन्य झाल्याच्या जाणीवेने अत्यंत आनंदाने भक्तिपूर्वक त्यांना साष्टांग अभिवंदन केले. अत्री दाम्पतींनी ह्या तिन्ही मुलांचे मिळून एकच नाव ठेवले, दत्त. संतुष्ट त्रिमूर्ती अत्री मुनींना वर मागून घेण्यासाठी त्यांना आग्रह करीत उद्गारले, हे अत्री महर्षी, महापतिव्रता अनुसूयांसारखी अत्यंत सगुणवती पत्नी मिळण्याच्या बाबतीत तुम्ही खरोखरच भाग्यवंत आहात. तुमच्या सेवावृत्तीने भक्तीने आम्ही प्रसन्न झालो आहोत. तुम्हाला जो वरदान पाहिजे तो मागून घ्या. दुसऱ्या बाजूला अनुसूयाची सत्वपरीक्षा घेण्यास पाठवलेले आपापले पती अजूनही आले नाहीत म्हणून सरस्वती, लक्ष्मी, पार्वती अतीव चिंतित संतप्त झाल्या. त्यांना दीर्घकाळ पतीच्या वियोगाची वेदना सहन झाली नाही. त्यांनी त्रिकालज्ञानी नारद मुनींची भेट घेऊन अत्री मुनींच्या आश्रमात घडलेला सर्व विषय जाणून घेतला व शीघ्र आश्रमात पोहोचल्या. आश्रमात अत्री दाम्पतीने दिव्य मातांचा गौरव करून त्यांचे आदरपूर्वक स्वागत केले आणि त्यांचा सत्कार केला. तिथे बालकांना पाहून त्यांना आश्चर्य वाटले. लहान बाळाच्या रूपात असलेल्या आपल्या पतींना त्या ओळखू शकल्या नाहीत. स्वतः अनुसूया देवींनीच त्यांचा परिचय करून दिला. तेव्हा त्या तिन्ही देवींनी अत्री दाम्पतीजवळ पतिभिक्षा मागितली. मग त्या तिन्ही बालकांनी आपले निजरूप धारण करून एकाच वेळी ब्रह्मा, विष्णू, महेश अशा मूळ रूपात प्रकटले. त्रिमूर्तींनी अत्री मुनींच्या तपश्चर्येची व अनुसूयाच्या पातिव्रत्याची स्तुती केली. तेव्हा
मुनी दाम्पत्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली की बालरूपातील त्रिमूर्ती त्यांच्याबरोबर त्यांच्या आश्रमात त्यांची मुलं म्हणूनच राहावे व त्यांचा कधीही वियोग होऊ नये. त्रिमूर्तींनी त्यास संमती दिली. अनसूयेने ब्रह्मकृपेने जन्म घेतलेल्या बालकाला चंद्र, रुद्रकृपेने जन्मलेल्या बालकाला दुर्वास व विष्णुकृपेने जन्मलेल्या बालकास दत्तात्रय असे नामकरण केले. त्यांनी अतिशय सुयोग वातावरणात उत्तम प्रकारे आणि प्रेमपूर्वक मुलांचे संगोपन केले. भगवान दत्तात्रयांनी स्वतःमध्ये त्रिमूर्तीच्या गुणांचे सामंजस्य केले व जगद्गुरू म्हणून सर्वत्र प्रसिद्ध झाले. श्री दत्तावतार खरे तर अत्रि मुनींची तपश्चर्या आणि अनसूयाच्या पातिव्रतेचेच फळ आहे. आश्रमात अत्यंत प्रेमभरीत आत्मीयतापूर्वक व सुसंस्कृत वातावरणात तिन्ही बाळे वाढली. काही काळानंतर शंकराचा अंश दुर्वासांनी तपश्चर्येच्या आणि तीर्थयात्रेसाठी निरोप घेतला. ब्रह्मदेवाचा अंश चंद्राने देखील आपल्या मूलस्थानी चंद्रमंडळात सहभागी होण्याकरता व तिथूनच मातापित्यांचे नित्य चरण दर्शन घेणार असल्याचे सांगून निघण्यास मातेची अनुमती घेतली. जाण्यापूर्वी दुर्वास व चंद्र दोघांनीही आपण विश्वव्यापक विष्णूमध्येच पूर्णांशाने ऐक्य पाहून दत्त स्वरूपातच त्यांच्याबरोबर राहू व त्यांची इच्छा पूर्ण करू असे आश्वासन दिले. दोन्ही पुत्र निघून गेल्यावर अनसूया अतिशय दुःखी झाली. तिसरा विष्णू दत्तात्रय नामाभिधान घेऊनच आपल्या मातापित्यांच्या सेवेत त्यांच्या समवेतच राहिला. म्हणून दत्त हा पावनकार त्रिमूर्तीचा अवतार आहे. दत्तात्रयामध्ये सकल देवतांचे भाव एकवटल्यामुळे श्री दत्तावतार आजही प्रचलित आहे. दत्तावतार युग अंतापर्यंत प्रचलित राहील. तोच खरा गुरुपरंपरेचा मूळ पुरुष व सर्वव्यापक असा जगद्गुरू आहे. दत्तगुरूंच्या अवताराची कथा ऐकून नामधारकाला अत्यानंद झाला. तो म्हणाला, हे जगद्गुरू परमतत्वस्वरूपी, मला आज आपल्या आख्यायाने ज्ञानयोग लाभला. दत्तावतार कथा निरूपण करून माझा उद्धार केला. आता गुरूंची महिमा व अवतार याविषयी अधिक जाणून घ्यायचे आहे. कृपया श्री गुरुचरित्रामृताचे निरूपण करा, अशी विनवणी नामधारकाने गुरुपरंपरेचा घटक असलेल्या सिद्धमुनींना केली. येथे परम कल्याणकारी श्री गुरुचरित्रा 4था अध्याय संपन्न. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.